नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज सगळ्यांनाच माहिती आहे की आज नागपंचमी आहे, तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता माझं घरातलं सगळं काम आवरले, स्वयंपाक झाला आहे, देवपूजा पण झाली. मुलांना शाळेतून आणायचं होतं तर मुलांना शाळेतून पण घेऊन आले. तर मी आज तुम्हाला म्हणजे नागदेवाची पूजा केली मी, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर कशी झाली माझी पूजा ते पण सांगा. तर इथं बघा मी असे 5 दिवे कणकेचे बनवून घेतले होते आणि हे मी वाफेवरच शिजवून घेतले होते. आणि त्यानंतर इथं बघा मी लाह्या, आपल्या ज्वारीच्या लाह्या आणि दूध एकत्र करून घेतलं होतं. आणि मग त्यानंतर मी इथं वाटीमध्ये दुसऱ्या एका फुटाणे पण घेतले होते. आणि देवाला असंच फुटाणे आणि लाह्याचाच नैवेद्य असतो असं म्हणतात नागदेवताला. तर असं पण म्हणतात की त्या दिवशी म्हणजे काही भाजलं जात नाही किंवा तळलं जात नाही, पण एवढं काही नाही, आमच्या इकडं असंच बनवतात. मी फक्त असं जे नागदेवाला जे नैवेद्य बनवायचं आहे तेच मी असा उकडून घेत असते, म्हणजेच वाफेवर उकडून घेत असते. आणि बाकीचा स्वयंपाक तर मी असा नॉर्मलच बनवत असते, कारण पुरणाचा स्वयंपाक असतो. मग पुरण म्हणल्यानंतर पुरणपोळ्या, आमटी, भात, भज्जे, पापड तर होणारच. आणि महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा असतो, त्यासाठी मी स्वयंपाक आपला नॉर्मलच बनवून देवांना, महाराजांना नैवेद्य दाखवत असते. आणि मग त्यानंतर मग म्हणजे घरच्यांनी खायचं. तर इथं मी एका प्लेटामध्ये असं देवांचा, नागदेवताचा नैवेद्य काढून घेतला होता. आणि मग त्यानंतर त्याला हळदी कुंकू म्हणजे वाहिलं. आणि मग हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग मी त्यावर फुलं पण ठेवत होते. तर इथं मी अशी बाजूलाच ही पूजा केली होती. आणि माझ्या सासरी असंच पूजा करतात, त्यामुळे मी पण अशीच पूजा करते. तर आमच्या इकडं तर अशीच पूजा करतात. तर तुमच्या इकडं कशी पूजा करतात हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि इथं बघा मी, माझ्याकडे फुटाणे नव्हते तर मी ते फुटाणे पण बनवून घरीच बनवले. आणि त्या लाया होत्या तर तेवढ्या विकत आणले होते मी. आणि बाकीचं बघा इथं मी अशी साधी आणि सिंपलच पूजा केली होती. एवढी काही मोठी पूजा नव्हती करायला, कारण उशीर पण भरपूर झाला होता मला. आणि बाकीची पण कामं आणखीन भरपूर अशी राहिले होते, ते पण काम मला आवरून घ्यायचे होते. तर इथं बघा मी अशी माझी दररोजची पूजा पण करून घेतली होती. पूजा मी अगोदरच करून घेतली होती, फक्त माझी नागदेवताची पूजा राहिली होती, तर ही मी नंतर करून घेतली, कारण हे बनवायला पण खूप उशीर लागला होता आणि त्याच्यात आणखीन त्याला उकडून घ्यायचं होतं. तर इथं मी या प्लेटामध्ये असं भरपूर काही बनवलेलं आहे. तर हे मी सकाळी घाईमध्ये शूट काय करू शकले नाही, खूप गडबड पण होती सकाळी. आणि त्याच्यामध्ये मिस्टरांचा पण डब्बा बनवून द्यायचा होता, त्यासाठी मला हे घाईमध्ये शूट करणं झालं नाही. तर इथं प्लेटामध्ये उकडून घेतलेले 5 कानवले, आणखीन भरपूर वेणी राहते काहीतरी, असंच माझी सासूबाई जे बनवत होत्या तेच मी बनवलं. आणि इथं प्लेटामध्ये मी ठेवलं होतं. आणि मग त्यानंतर नैवेद्य म्हणलं तर फुटाण्याचा आणि लाह्याचाच असतो, हे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यानंतर इथं महाराजांना पण मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आणि अशी होती माझी आजची पूजा. कशी वाटली?